नमस्कार. मॉड्यूल 5 मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आधीच्या मॉड्यूल्समध्ये आपण हेरिटेज लँग्वेज लर्नर्ससाठीचा नीड्स एनालिसिस कसा करायचा आणि टास्क बेस लेसन प्लॅन्स कसे डिझाइन करायचे याबद्दल बोललो. आज आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत आणि त्यामध्ये असं आहे, की रिसर्च हा कायम असं सांगतो, की तुम्ही जे टास्क क्लासरूम्समध्ये वापरता, ते टास्क कल्चरली रिस्पॉन्सिव्ह असले पाहिजेत. म्हणजे काय? कल्चरली रिस्पॉन्सिव्ह टास्कचा अर्थ काय? आणि एक्झिस्टिंग टास्क जे आपण डिस्कस करतो, ते आपण कल्चरली रिस्पॉन्सिव्ह कसे बनवू शकतो, हे आपण या मॉड्यूलमध्ये पाहणार आहोत. तर कल्चरली रिस्पॉन्सिव्ह टास्क डिझाइन हा एक प्रकार आहे, ज्याच्यात टास्क आपण अशा पद्धतीने डिझाइन करतो, ज्यात स्टुडंट्सच्या आजूबाजूचा दैनंदिन त्यांच्या आजूबाजूचं जीवन म्हणजे त्यांच्या आजूबाजूचं रिअल लाईफ किंवा त्यांचं कुटुंब, फॅमिली म्हणा किंवा त्यांच्या आजूबाजूची कम्युनिटी म्हणा, कल्चर म्हणा किंवा त्यांची आयडेंटिटी ह्या सगळ्याशी जो क्लासरूम टास्क असतो हा जोडलेला किंवा कनेक्टेड असतो. अर्थात प्रत्येक टास्क या सगळ्याच गोष्टींशी कनेक्टेड असेलच असंही नाही. पण ह्यातल्या काही अंशी गोष्टी आपल्या टास्कमध्ये, आपल्या क्लासरूममध्ये कशा आणता येतील याबद्दल आपण बोलणार आहोत. म्हणजे असंही नाही की प्रत्येक टास्कमध्ये फक्त सण समारंभांचीच माहिती असली पाहिजे किंवा इंडियाबद्दल मुलांनी फॅक्ट्स शिकल्या पाहिजेत. कल्चरली रिस्पॉन्सिव्ह टास्क बनवण्यासाठी आपण म्हटलं तसं की खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत की स्टुडंट्स त्यांच्या आजी आजोबांशी बोलत असतील तर तो एक एलिमेंट आहे जो आपण वर्गात त्याला एक काय म्हणतात ना टास्कच्या रूपाने त्याला जोडू शकतो. फॅमिली रेसिपीज बद्दल विचारू शकतो. कम्युनिटीसाठी कुठले इव्हेंट्स असतील त्यासाठी मेसेज लिहू शकतो. मग ही कम्युनिटी स्टुडंट्सच्या नेबरहूडमधली असेल किंवा त्यांच्या शाळेच्या एखाद्या नेबरहूडमधली असेल तर त्यासाठी काहीतरी करू शकतो. किंवा मराठी गाणी जी काही स्टुडंट्स कदाचित ऐकत असतील किंवा काही नसतील ऐकत. तर मराठी गाणी जर त्यांना त्यांना आवडत असलेल्या म्युझिक, मग ते कोरियन म्युझिक ऐकत असतील, कुठलंही वेगळ्या प्रकारचं पाश्चात्य पाश्चात्य म्युझिक जर ते ऐकत असतील, तर त्याबद्दल एक कंपॅरिझन करून त्याबद्दल ओपिनियन देणं किंवा इंडिया ट्रिपला जात असाल तर एखादं प्लॅनिंग आयटिनरी किंवा तुम्ही बॅग पॅक करत असाल तर तुम्हाला बॅगमध्ये काय काय घेऊन जायला आवडेल. ह्या पद्धतीचे टास्क हे कल्चरली रिस्पॉन्सिव्ह टास्क म्हणून आपण म्हणू शकतो, ज्यात मुख्य प्रश्न असा आहे की टास्क हा स्टुडंट्सच्या आयुष्याशी कशा कशा पद्धतीने जोडला जात आहे. स्टुडंट्स मराठी वापरून कोणाशी, कशासाठी आणि कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये कम्युनिकेट करणार आहे, ह्याचा विचार करून टास्क बनवणं. कल्चर ही गोष्ट क्लासरूममध्ये 2 प्रकारे येऊ शकते. सो पहिला प्रकार हा आहे ज्याच्यात कल्चर ॲज अ टॉपिक, ज्याच्यात मुलं सणांची नावं लिहितात किंवा काही सणांची नावं आणि त्या बाबतीत त्या प्रत्येक सणाला काय खाल्लं जातं, ह्याची माहिती एक छोटासा तक्ता त्यांच्या पुस्तकात लिहिलेला असतो आणि ती माहिती ते मिळवतात. किंवा काही पदार्थांची नावं कदाचित त्यांना पाठही करायला लागू शकत असतील, जर त्यांना ते माहीत नसेल तर. उदाहरणार्थ हापूस आंबा तर हा देवगडचा आहे किंवा काय म्हणतात असं म्हणजे कल्चरली फूड आयटम जे आपल्याकडे आहेत त्यांची काही वेळा मुलांना नावं पाठ करायला लागतात किंवा महाराष्ट्राबद्दल काही फॅक्ट्स असू शकतात. तर हे सगळं युजफुल आहे, पण इथे स्टुडंट्सना बहुतांशी वेळा कल्चरबद्दल ते माहिती शिकतात. दुसरा प्रकार हा आहे की कल्चर ॲज यूज, जिथे स्टुडंट्स मराठी वापरून कल्चरल कॉन्टेक्स्टमध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. उदाहरणार्थ आपल्या वयापेक्षा आपल्या लहान भावाला एखादा सण आपण माहिती घ्यायची, पण ॲज अ टास्क त्या सणाविषयी आपण जी माहिती घेतली आहे ती आपल्या लहान भावाला समजावून सांगणे किंवा एखाद्या फॅमिली इव्हेंटसाठी आता इन्व्हिटेशन तयार करायचंय, दिवाळी येतेय किंवा गणपती येतोय. गणपती तुमच्या घरात गणपती असेल किंवा गौरी असेल तर त्यासाठी आमंत्रण तयार करणं किंवा एखाद्या तुमच्या कम्युनिटीसाठी एखादी अनाउन्समेंट असेल तर ती लिहिणं. आपला गोल
कल्चर ॲज यूज या पद्धतीत असा असतो की स्टुडंट्स फक्त त्यांच्या कल्चरबद्दल, त्यांच्या संस्कृतीबद्दल फक्त शिकू नयेत, जे पुस्तकाच्या पानातनं शिकवण मिळते, तर मराठी वापरून त्यांच्या संस्कृतीशी, त्यांच्या आईबाबांच्या संस्कृतीशी, त्यांच्या आजूबाजूच्या कम्युनिटीशी अधिकाधिक पद्धतीने पार्टिसिपेट कसे करू शकतात, ह्यावर फोकस आहे. आता पुढचा मुद्दा असा आहे, की ह्या ज्या कल्चरली रिस्पॉन्सिव्ह टास्क आहे, त्यासाठी आयडियाज ह्या खूप वेगवेगळ्या ठिकाणांमधनं येऊ शकतात. तर त्यामध्ये फॅमिली कॉन्व्हर्सेशन असेल, ज्याच्यात तुम्ही ॲज अ शिक्षक बघू शकता, की स्टुडंट्स घरी कोणाकोणाशी बोलताना मराठी वापरतायत, आजी-आजोबांशी बोलतायत का, नातेवाईकांशी बोलतायत का, त्यांच्या इंडियातल्या काही कझन्स बरोबर बोलतायत का, मामा-मामी, काका-काकू ह्यांच्याशी बोलतायत का? किंवा कम्युनिटी इव्हेंट्स, मग ते मराठी शाळेचे कम्युनिटी इव्हेंट्स असू देत किंवा BMMचे इव्हेंट्स असू देत, कुठले तरी लोकल प्रोग्राम्स जे मुलं अटेंड करतायत, मग त्यात कदाचित एखादा गाण्याचा कार्यक्रम असेल, एखादं नाटक असेल, एखादा मूव्ही जर आई-बाबांबरोबर मराठी मूव्ही ते बघायला गेले असतील किंवा लोकल परफॉर्मन्सेस जर ते बघायला गेले असतील, एखाद्या कॉम्पिटिशन किंवा स्पर्धेमध्ये म्हणजे मुलं खूप वेळा फुटबॉल खेळायला जातात, डिबेट कॉम्पिटिशनमध्ये, तर ह्या मुलांच्या कल्चरशी रिलेटेड गोष्टी आहेत किंवा त्यांच्या शाळेमध्ये काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज मुलं करत असतील, तर ह्या सगळ्याचा भाग हा क्लासरूममध्ये मराठी शिकताना आपण कसा बरं करू शकतो? हा विचार करणे आणि त्याची जोड घालणे, त्याची सांगड घालणे, म्हणजेच कल्चरली रिस्पॉन्सिव्ह टास्क डिझाइन. मग त्यात ट्रॅव्हल आलं, की इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रात गेल्यावर मुलांना कुठल्या-कुठल्या सिच्युएशनमध्ये मराठी वापरायला लागू शकते आणि त्या सिच्युएशन्सच्या जोडीने क्लासरूममध्ये टास्क डिझाइन करणं. डिजिटल कम्युनिकेशन आलं. आत्ताची आपली मुलं हे कायम फॅमिली WhatsApp ग्रुप असू देत, WhatsApp कॉल असू देत, Zoom मीटिंग असू देत, व्हॉईस मेसेजेस पाठवणं असेल किंवा शॉर्ट इन्व्हिटेशन, थँक यू मेसेजेस पाठवणं. इथे कल्चर हे कशा पद्धतीने जोडता येईल याचा विचार करणं किंवा भरपूर वेळा खूप महत्वाचा एक भाग असतो ज्यात स्टुडंट्सचे स्वतःचे इंटरेस्ट सुद्धा त्यांच्या कल्चरली रिस्पॉन्सिव्ह टीचिंगचा एक महत्वाचा भाग बनतात. म्हणजे काय? तर स्टुडंट्सचे इंटरेस्ट म्हणजे त्यांना कुठला खेळ आवडतो, ते सध्या काय आता फिफा वर्ल्ड कप सुरू आहे, तर सगळी मुलं जर फिफा बघत असतील किंवा क्रिकेटची मॅच सुरू आहे आणि मुलं क्रिकेट मॅचेस बघत असतील किंवा मुलं काही ठराविक प्रकारचं म्युझिक बघत असतील, त्या ऐकत असतील, त्यांना लाईव्ह कॉन्सर्ट बघायला आवडत असेल, ते YouTubeवरती व्हिडिओज बघतायत का? त्यांना ऑनलाईन गेम्स खेळायला आवडतात का? मग जर 2 गेम्स खेळायला आवडतात, तर त्या गेमचं कंपॅरिझन करणं, हाही एक टास्क असू शकतो, की कुठला खेळ जास्त आवडतो हे समजावून मराठीत सांगणं. किंवा शाळेच्या ॲक्टिव्हिटीज असू देत. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मराठी ही भाषा आपण कनेक्ट करू शकतो. आणि आपण म्हटलं तसं, की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या स्टुडंट्सच्या आजूबाजूची जी वलयं आहेत, त्यात होणाऱ्या आहेत. त्यांना त्या गोष्टींमधून अ, एक भाषेची ओळख तर होतेच, पण त्याचा फंक्शनल यूजही कळतो, की अरे, हे तर मलाही माहिती आहे. हे गेम तर मी खेळतो किंवा हे म्युझिक तर मला ऐकायला आवडतं. आता मराठी वापरून आपल्याला ते सांगायचंय. आणि ह्या पद्धतीने शिकवल्यामुळे मुलांचं मोटिवेशनही जास्त वाढतं. त्यांना असं नाही वाटत, की अरे आपण काहीतरी इर्रेलेव्हंट शिकतोय का? आपल्याला हे काही कळतच नाहीये. आपली त्याच्याशी कदाचित एक सांगड घालण्यामध्ये खूप जास्त दरी निर्माण होतेय का? तर ही होऊ नये म्हणून कल्चरली रिस्पॉन्सिव्ह टास्क डिझाइन करणं हे रिसर्चमध्ये रेकमेंड केलेलं आहे. आता पुढचा मुद्दा असा आहे, की कल्चरली रिस्पॉन्सिव्ह टीचिंग करताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची असते, की कल्चर हे फक्त सरफेस लेव्हलला राहू नये. म्हणजे कल्चर म्हणजे काय फक्त सण नाही किंवा फक्त खाणं, वेगवेगळ्या पदार्थांची नावं नाहीत किंवा कुठल्यातरी एखाद्या अ, तालुक्यांची किंवा जागांची नावं पाठ करणं आणि तिकडच्या राजधान्या पाठ करणं, इतकं फक्त कल्चरमध्ये ह्याचा फक्त समावेश होत नाही. मग प्रत्येक कुटुंबाची, आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या कुटुंबाचं एक मराठी कल्चरशी एक वेगळं कनेक्शन असू शकतं.
मग त्यात काही फॅमिलीज जास्त मराठी बोलत असतील, काही इंग्रजी जास्त बोलत असतील, काही खूप वेगवेगळ्या प्रकारचे सण घरी साजरे करत असतील, तर काही खूप कमी प्रमाणात मराठी सण साजरे करत असतील. मुलांना, काही जणांना मराठी गाणी माहीत असतील, त्यांची तोंडओळख असेल, मराठी सिनेमे माहिती असतील, तर काहींनी कदाचित ते काहीच बघितलं नसेल. आणि त्यामुळे कल्चरली रिस्पॉन्सिव्ह टास्क आपण जेव्हा तयार करतो, तेव्हा मुलं मराठी कुठल्या पद्धतीने वापरू शकतात? कारण आपली सगळी मुलं सेम नाहीयेत. त्यामुळे प्रत्येकाचं कल्चर हे एकाच पद्धतीचं असेल असंही नाही. आणि त्यावेळेला कल्चर हे एक सरफेस लेवलला न पाहता एक डीपर अंडरस्टँडिंग, आणि इकडे तुम्हाला फोटोमध्ये या फिगरमध्ये दिसतच असेल की एक डीपर अंडरस्टँडिंग ऑफ कल्चर इज डेफिनेटली व्हेरी मच रिक्वायर्ड ॲज अ पार्ट ऑफ लँग्वेज लर्निंग. आता ते तुमच्या मुलांच्या वयोगटाप्रमाणे त्यांना मराठी भाषेशी कितपत त्यांना व्होकॅब्युलरी आहे, कितपत त्यांना ती एखादी गोष्ट मांडता येते, ह्या सगळ्याचा सारासार विचार करून आपण कल्चर हे फक्त सरफेस लेवलला कसं न ठेवता डीपर अंडरस्टँडिंग मध्ये घेऊन जाऊ शकतो, हे आपण शिक्षक म्हणून ठरवू शकतो. आता आपल्याकडे काही एक्झाम्पल्स आहेत, की पहिल्या एक्झाम्पलमध्ये आहे फॅमिली स्टोरी इंटरव्ह्यू, ज्याच्यामध्ये त्याच्या टास्कमध्ये मुलं हे फॅमिली मेंबर्सना, म्हणजे त्यांच्या चाइल्डहुड बद्दल काहीतरी प्रश्न विचारतायत. उदाहरणार्थ आजी आजोबा, मामा मावशी, मामी काकू, कोणालाही कुठल्या तरी नातेवाईकांशी तुम्हाला बोलायचंय. तर प्री टास्क मध्ये आपण काय करू शकतो, तर प्री टास्क मध्ये आपण मुलांना काही क्वेश्चन वर्ड्स शिकवू शकतो. कारण त्यांना जर इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तर त्या इंटरव्ह्यूसाठी लागणारे क्वेश्चन वर्ड्स कुठले हे त्यांना शिकवू शकतो. तुम्ही लहानपणी कुठे राहायचा, तुम्हाला कुठला खेळ आवडतो, तुम्हाला काय काय आठवतं, असे काही स्टार्टिंग क्वेश्चन्स त्यांना देऊ शकतो. जेव्हा ते ऍक्च्युअल टास्क परफॉर्म करत असतील, आणि हा जो टास्क आहे हा तुम्ही ऍज अ होमवर्क म्हणूनही देऊ शकता. सो त्या टास्कमध्ये मुलं वेगवेगळे, कदाचित 4 प्रश्न 6 प्रश्न जे तुम्ही ठरवाल ते तयार करतील, ते फॅमिली मेंबर्सना विचारतील आणि त्यांची उत्तरं ऍज अ होमवर्क लिहून आणतील. आणि ऍज अ पोस्ट टास्क ऍक्टिव्हिटी मुलं वर्गात आल्यानंतर एक छोटीशी समरी सगळ्या वर्गासमोर एक तर सादर करू शकतात, किंवा लिहून आणलेली जी उत्तरं आहेत ती तुम्ही चेकिंग करायला घेऊ शकता ऍज अ टीचर, किंवा एखादी तुम्ही 4 प्रश्न विचारलेल्या मधली एखादी ऍक्टिव्हिटी जी त्यांना वर्गासमोर सांगायला आवडेल, ती एखादी ऍक्टिव्हिटी शेअर करू शकता. हा जो टास्क आहे हा कल्चरली रिस्पॉन्सिव्ह टास्क असं आपण म्हणू शकतो, कारण मराठीला फॅमिली रिलेशनशिप, मेमरी, इंटरजनरेशनल कनेक्शन्स ह्याच्याशी तो जोडला गेलाय. अशा पद्धतीचे, अर्थात मी म्हटलं तसं की हे एक फक्त उदाहरण आहे, ह्या पद्धतीचे अनेक टास्क वेगवेगळ्या विषयांवर आपण तयार करू शकतो. माझ्याकडे एक दुसरं पण उदाहरण आहे, ज्याच्यामध्ये त्यांच्या एव्हरीडे, म्हणजे आपल्या मुलांच्या एव्हरीडे लाईफ, आणि मला माहित नाही तुम्हाला हे स्क्रीन दिसते कसं, मी हे फक्त खाली करते. हा मुलांच्या त्यांचा जो स्कूल एक्सपिरियन्स, शाळेत एखादी झालेली ऍक्टिव्हिटी आपल्या नातेवाईकांना समजावून सांगणं, की US मध्ये त्यांना शाळेत खूप वेगवेगळे अनुभव येतात. मग ती फील्ड ट्रिप असू देत, सायन्स फेअर असू देत, स्पोर्ट्स डे असेल, किंवा एखादा स्कूल प्रोजेक्ट असेल, एखादा म्युझिक परफॉर्मन्स असेल. पण हे जे त्यांना येणारे अनुभव आहेत, किंवा शाळेत ते ज्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करतात, हे मराठीमध्ये कोणाला तरी एक्सप्लेन करण्याची संधीही त्यांना खूप कमी मिळते. त्यावेळेला टास्कमध्ये मुलं एखादा स्कूल इव्हेंट निवडायचा आणि आपल्या रिलेटिव्हला, मग तो कुठलाही असेल, त्याला फोन करून किंवा त्याला एखादं छोटंसं पत्र लिहा, किंवा एखादी छोटीशी व्हॉट्सअपचा मेसेज लिहा, ज्याच्यात तो इव्हेंट कुठला होता आणि त्याबद्दल थोडीशी माहिती समजावून सांगायची. उदाहरणार्थ, मी सायन्स फेअरमध्ये हा हा प्रोजेक्ट केला, आमची फील्ड ट्रिप या म्युझियमला गेली होती, किंवा मी स्पोर्ट्स डे मध्ये रनिंग रेस किंवा मी धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता. परत एकदा, हा जो टास्क आहे हा कल्चरली रिस्पॉन्सिव्ह आहे, कारण तो स्टुडंट्सच्या करंट लाईफला त्याच्या मराठी फॅमिली बरोबर कम्युनिकेट करायसाठीची संधी देतो. मराठी ही फक्त इंडिया किंवा त्यातले फेस्टिवल्स, किंवा मी म्हटलं तसं की डे टू डे बोलण्यापेक्षा कल्चर बरोबर कशी जोडता येईल
हे हे टास्क आपल्याला काय म्हणतात ना, एक उदाहरणार्थ दाखवतात. So, हे मॉड्यूल आपण इथे थांबवूया. या मॉड्यूलचा सगळ्यात मोठा टेकअवे असा आहे की कल्चरली रिस्पॉन्सिव्ह टास्क डिझाईन जे आपण म्हणतो, ते म्हणजे फक्त कल्चर ॲज अ टॉपिक न शिकवता कल्चर ॲज अ यूज म्हणून त्या दृष्टिकोनाने पाहणं. त्याऐवजी आपल्या मुलांच्या दैनंदिन आयुष्यातली त्यांच्या आजूबाजूच्या वलयातल्या ज्या गोष्टी आहेत, त्यांचा वापर हा टास्क डिझाईनसाठी करणं. आणि मुलांना मराठी हे पुन्हा एकदा कदाचित हा शब्द आता मी खूप वेळा वापरला असेल, पण नेव्हरदलेस मी परत एकदा सांगते की मुलांना मराठी हे मीनिंगफुल पद्धतीने आणि एखाद्या पर्पजफुल पद्धतीने वापरण्याची मदत करणं, ज्याच्यात त्यांना ते पर्सनल वाटेल, ज्यांच्या त्यांच्या आयुष्याशी कनेक्टेड होईल, यासाठी मदत करणं इज कल्चरली रिस्पॉन्सिव्ह टास्क. थँक्यू.